नीलम गोरे निर्लज्ज विश्वासघातकी बाई टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली। लक्षवेधी लावण्यासाठी गोरे किती पैसे घेतात? संजय राऊतांचा सवाल। साहित्य संमेलनातील चिखलफेकीला शरद पवार ही जबाबदार। संमेलनाबाबत पवारांनी बोलावं। संजय राऊतांचा हल्लाबोल। नीलम गोरेंवर उपसभापती म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून माझी टीका। खरं तर महाराष्ट्राने त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे। संजय राऊतांचा नीलम गोरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल। प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिक शिस्त आणण्यासाठी प्रयत्न करा। पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र। वरिष्ठ सूत्रांची माहिती। रवींद्र धंगेकरांनी उद्या बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। काही दिवसांपासून धंगेकर नाराज असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार। शिंदेंची कोंडी करण्याचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। गेल्या 3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार का? सुनावणीकडे जनतेचं लक्ष। शिवसेनेचे मंत्री प्रयागराजमध्ये दाखल। उदय सामंत, दादा भुसे, भरत गोगावले प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात जाऊन करणार शाही स्नान। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन संपन्न। संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव।